सुप्रभात मित्रांनो. हा जो पाण्याचा आवाज येतोय ना, छानसा झुळझुळ, तो मित्रांनो, हा आवाज शेतकऱ्याचा आहे. त्याला गाव सुटत नाही. गावामध्येच त्याला सगळा आपला आनंद मिळत असतो. शेतकऱ्याचं जीवन हे जरी कष्टाचं असलं तरी तरीही शेतकऱ्याचं जीवन कष्टाचं असलं तरी त्यांचं वातावरण खूप आनंदी असतं. सकाळची ताजी हवा, हिरवीगार शेती, पक्ष्यांचा किलबिल आवाज हे सगळं त्यांना आयुष्याला त्यांच्या आनंद देतं. त्यांच्याकडे मोठी साधनं नाहीत, पण त्यांचं मन मात्र खूप मोठं असतं. ते निसर्गाशी जोडलेले असतं आणि म्हणूनच ते खरा आनंद घेत असतात. आपल्यालाही आनंद घ्यायचा असेल तर तो शेतकऱ्यांकडून शिकायला हवा. साधेपणातच आनंद शोधायला हवा. ज्याच्या हातात माती आहे पण मनात मात्र खूप जिद्द आहे, जो पडतो पण पुन्हा उभा राहतो, जो कमीमध्येही आनंद शोधतो, तोच आपल्याला जगण्याची खरी शिकवण देत असतो आणि तोच म्हणजे खरा शेतकरी. त्याच्या बैलांच्या टापातही खूप ताकद असते आणि शेतकऱ्यांच्या स्वप्नांना त्यामुळे पंख मिळतात. त्याची ढवळ्या-पवळ्याची बैलजोडी चालली की मातीही आनंदाने हसते. बैलजोडी फक्त शेत नांगरत नाही, तर ती शेतकऱ्याचं भविष्य घडवते आणि त्यांच्या या ढवळ्या-पवळ्या बैलजोडीत कष्ट, विश्वास आणि समाधान लपलेलं असतं. हे आपल्यावर शेतकऱ्याचे फार मोठे उपकार आहेत. आजकाल माणूस थोड्या अपयशाने लगेच खचतो, पण शेतकरी आपल्याला सांगतो, थांबू नका, लढत राहा, समाधान ठेवा. कमी असलं तरी आनंद हा पैशात नाही, तो आपल्या मनात असावा लागतो. शेतकरी हा फक्त आपला अन्नदाता नाही, तर तो जीवनदाताही आहे. तसाच तो आपल्याला प्रेरणा देत असतो. तोच आपला खरा गुरु आहे. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर साध्या शेतकऱ्यांकडून सुद्धा आपण काही शिकू शकतो. बैलांची शर्यत हा त्यांचा मोठा सणच असतो. शेतकऱ्यांचं कुटुंब म्हणजे त्याचा अभिमान असतो. हे शेतकऱ्यांचं कुटुंब जिथे सुख कमी असतं, पण समाधान मात्र भरपूर असतं. कधी दुष्काळ, कधी पाऊस, कधी कर्जाचा डोंगर, पण तरीही चेहऱ्यावर हसू मात्र कायम असतं, कारण ते शेतकरी आहेत. त्यांचं आयुष्य कठीण असतं, पण मन मात्र सोन्यासारखं चांगलं असतं. शेतकऱ्यांचं कुटुंब कधी रडत नाही, ते लढतात आणि जगाला अन्न देतात. शेतकऱ्यांचं कुटुंब म्हणजे त्याचा अभिमान आहे आणि घामातून उभं राहिलेलं ते घर आहे. काही असलं तरी हसत राहा. शेतकऱ्यांचं जीवन म्हणजे संघर्ष आणि समाधान याचं सुंदर मिश्रण. तरीही चेहऱ्यावर हसू ठेवून तो पुन्हा उभा राहतो. आपला शेतकरी
फक्त अन्नदाता नाही, तो मेहनतीचं प्रतीक आहे आणि तोच खरा जीवनाचा योद्धाही आहे. तो नेहमी कितीही कष्ट करायला तयारच असतो. पावसावर त्याचं सगळं अवलंबून आहे, पण तरीही कधी त्याच्या डोळ्यात पाणी येत नाही आणि तो कधीही हार मानत नाही. माझ्या हातात ही माती आहे, पण हीच माती तुमचं, आमचं, सगळ्यांचं भविष्य घडवते. शेतकऱ्याची ताठ मान आणि त्याचा बाणा हा आपल्याला खूप काही शिकवून जातो. त्याचं मातीशी नातं, कष्टाची ओळख, डोळ्यात स्वप्न आणि मनामध्ये जी जिद्द आहे, हाच खरा शेतकऱ्याचा बाणा आहे. उन्हात जळणं, पावसात भिजणं, तरीही चेहऱ्यावर हसू ठेवणं, हीच खरी त्याची ताकद आहे आणि हीच खरी त्याची शान आहे. शेतकऱ्यावर कितीही संकट आली ना, तरी तो कधीच मागे हटत नाही. कारण की खचूनही जात नाही. कारण त्याचा कष्टावरचा अढळ विश्वास हाच त्याचा अभिमान असतो आणि स्वाभिमानही हाच त्याचा असतो. तो आपल्याला संदेश देतो की तुम्हीही माझ्यासारखे स्वाभिमानी व्हा, ताठ मानेने जगा, कोणापुढेही उगीच झुकू नका. तुमचा ताठ बाणा हा नेहमी सगळ्यांना आदर्श ठरतो आणि जसे आम्ही शेतकरी हे आनंदाने जगतो, तसेच तुम्ही सर्वजण आनंदाने जगा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.